एखादा चांगला वक्ता जेव्हा मंचावरती भाषण करून जातो त्यानंतर येणाऱ्या व्यक्तीला खरंच खूप टेन्शन असतं की आता काय बोलावं, की इतकं जर एखाद्या व्यक्तीने तुफान भाषण केलेलं आहे, फटकेबाजी केलेली आहे, त्यामध्ये चांगल्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत, सगळ्यांचं लक्ष जे आहे ते स्वतःकडे वेधून घेतलेलं आहे, आणि तसा व्यक्ती जेव्हा बोलून जातो त्यानंतर बोलायला येणाऱ्या व्यक्तीवरती खूप प्रेशर असतं की लोक माझं ऐकतील का नाही. तर त्याच पद्धतीने आता माझ्यावरती आलेलं आहे की सय्यद सरांनी इतकं जोरदार भाषण केलेलं आहे की आता माझ्यावरती प्रेशर आहे की मी काय बोलायला पाहिजे. तर सय्यद सरांनी जे बोललेलं आहे, सर्वप्रथम आपल्या मंचावर उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी, आपल्या ग्रामपंचायतचे रहिवासी, माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक, या शाळेचे आजी माजी विद्यार्थी आणि सर्व या गावाचे गावकरी, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्हाला ही गोष्ट कळाली की लोक सहभागाशिवाय गावाचा विकास होऊ शकत नाही. आणि इथेच तुम्ही हाफ बॅटल इज वोन, म्हणजे तुमचं अर्ध युद्ध तुम्ही जिंकलेलं आहे. तुम्हाला आता माहिती आहे की लोक सहभागातून तुम्ही काय करू शकता, आणि हे कळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. असं म्हणतात की आपल्याकडे दोनच आयुष्य असतं, आणि दुसरं आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा तुम्हाला कळतं की आपल्याकडे एकच आयुष्य आहे. तर आता तसं गोष्ट आहे, वी ऑल हॅव टू लाईव्स. द सेकंड वन स्टार्ट्स वेन वी रिअलाइज दॅट वी हॅव ओनली वन लाईफ. आणि तशा पद्धतीने तुम्हाला आता एकच आयुष्य आहे हे तुम्हाला कळालेलं आहे आता, आणि ते आयुष्य कशा पद्धतीने जगायचं आहे, तर हे लोकसहभागातून जगायचं आहे, आपल्या गावाच्या कल्याणासाठी जगायचं आहे. ही गोष्ट तुम्हाला आता कळालेली आहे, आणि आता तुमच्या गावाच्या विकासाला तुमच्याशिवाय दुसरं कोणी रोखू शकत नाही, आणि तुमच्या गावाचा विकास तुमच्याशिवाय कोणी करू शकत नाही. त्यामुळे तुमच्यावरती आता जिम्मेदारी वाढलेली आहे, कारण की आता तुमच्याकडनं अपेक्षा पण वाढलेल्या आहेत. ज्या पद्धतीने सय्यद सरांनी सांगितलं की शाळेचा विकास जो आहे तो फक्त शिक्षकावरती डिपेंड नसतो, तर पूर्ण गावावरती डिपेंड असतो. पण या बाबतीमध्ये मी एक सांगेल की सय्यद हे शिक्षक नाही आहेत, हे गुरुजी आहेत. आणि आपण प्रत्येक वेळेस शिक्षक शोधतो. शिक्षक हा फक्त पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते शिकवण्यासाठीचा शिक्षक आहे, पण गुरुजी जो आहे तो तुमचा गुरु बनण्यासाठी आहे. तो तुम्हाला तुमच्या लहानपणीपासून, म्हणजे शिक्षकाचा रोल आहे की पहिलीच्या वर्गाला शिकवायचा आहे तर शिक्षक शिकवेल, चौथीच्या वर्गाला शिकवायचा आहे शिक्षक शिकवेल, पण गुरुचा हा रोल आहे. गुरुचा मार्गदर्शन जे आहे ते तुम्ही शाळेमध्ये जात असो, शाळेमध्ये जात नसो, तुमची शाळा संपली, तुमचं कॉलेज झालं, तुम्हाला नोकरी लागली नाही लागली, तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठे झाले, तरी सुद्धा जो सोबत मार्गदर्शन करत असतो आणि जो योग्य मार्गदर्शन करतो आणि जो मूल्य मुलांमध्ये जपतो आणि मुलांमध्ये त्या मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी जो झटतो तो गुरु असतो. त्यामुळं गुरु जो आहे तो फक्त शिक्षक नसतो. शिक्षक हा शिक्षक असतो, पण शिक्षकाचं हे काम आहे की शिक्षकाने गुरु बनावं. म्हणजे शिक्षक हा तुमचा सिलेबस पुरता आहे, पण गुरु जो आहे तो तुमचा आयुष्यापुरता आहे. आयुष्याला पुरून उरणारा गुरु असतो आणि वर्गाला पुरणारा शिक्षक असतो. तर आपल्या शिक्षकांना फक्त शिक्षक नाही राहायचंय तर गुरु बनायचं आहे. आणि हे गुरु फक्त आपण शिक्षक नसतो, मी सुद्धा गुरु असू शकतो, आपल्या घरातले आई वडील गुरु असू शकतात, आपल्या गावातले नागरिक गुरु असू शकतात, आपल्या गावामध्ये चांगले काम करणारे लोक गुरु असू शकतात, आपले विद्यार्थी एकमेकांचे गुरु असू शकतात, आपले विद्यार्थी आपले सुद्धा गुरु असू शकतात. त्यामुळं गुरु घडवण्याची परंपरा, म्हणजे आपल्याकडे जे गुरुकुल परंपरा होती, आता सध्या ती परंपरा खूप कमी झालेली आहे. पण कुठेतरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे मूल्य आहेत गुरु शिष्य परंपरेचे, तर तशा पद्धतीने जर शिक्षकांनी गुरु बनण्याचा प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी गुरुप्रमाणे जर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. म्हणजे मी आता सुद्धा सांगतो की आता शहरी भागातल्या 10 मुलांना आणा आणि आपल्या ग्रामीण भागातल्या 10 मुलांना, त्यांना एकत्र पळवा, आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी जिंकतील. त्यांना कबड्डी खेळवा, आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी जिंकतील. त्यांना खो खो खेळवा, आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी जिंकतील. कुस्ती खेळवा, भलेही आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याप्रमाणे सुविधा मिळत नसतील, घरी आई वडिलांचं मार्गदर्शन मिळत नसेल, पण आपले जिल्हा परिषदचे आणि ग्रामीणचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एक शब्द आहे कणखर. आपले विद्यार्थी खूप कणखर आहेत, आपले विद्यार्थी रडणारे पडणारे नाही, आणि ही आपली स्ट्रेंथ आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची जी स्ट्रेंथ आहे त्याला आपल्याला रेझिलियन्स मध्ये बदलायचं आहे, की आपल्या मुलांना जास्तीत जास्त पद्धतीने, फिजिकली तर ते स्ट्रॉंग आहेत, पण आता त्यांना एज्युकेशनली, अकॅडमिकली आणि मोरली, म्हणजे तुमच्या व्हॅल्यू सिस्टीम कशा पद्धतीने चांगलं करायचं आहे. तर त्यासाठी फक्त शिक्षकांचं योगदान नाही तर पूर्ण गावाचं योगदान आवश्यक आहे. आता ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की
गावातले आम्ही काम थांबून शाळेवरती फोकस केलं, तर आता आपलं खात तर मोठी ग्रामपंचायत आहे, तुमचा खातचा स्वनिधी 20 लाखाच्या जवळपास आहे आणि तुम्ही दरवर्षी शाळेवरती 2-2 लाख रुपये जरी खर्च केले तरी तुमची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये तुम्हाला जिल्ह्याचं 11 लाखाचं बक्षीस मिळून जाईल. तर हे तुमचं आता टार्गेट असलं पाहिजे की एक एक गोष्ट तुम्ही करत आहात, तर पूर्ण गावाचं हे असलं पाहिजे की आमचं पहिली प्रायोरिटी जी आहे ती आमची शाळा आहे. कारण की प्रत्येक आई वडिलांचं काय स्वप्न असतं, किंवा आई वडिलांना जर विचारलं आपण की तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात, तर ते एकच गोष्ट सांगतात की मला माझे मुलं जे आहे किंवा मुली जे आहे, माझे जे मुलं मुली आहेत ते आनंदी पाहिजे. म्हणजे सर्व पालकांची एक भावना असते, जे पण इथे आई वडील आहेत त्या प्रत्येकाला जरी विचारलं की तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे, ते म्हणतील आम्हाला काही नाही पाहिजे, आमचे मुलं फक्त आनंदी राहावे आणि आमचे मुलं सुखी राहावे. तर तुमच्या मुलांच्या सुखाची जी सुरुवात आहे आणि तुमच्या मुलाच्या सुखाची जी आनंदाची जी सुरुवात आहे ती शाळेमधून होणार आहे. त्यामुळे शाळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लक्ष घालणं. आता लक्ष घालणं म्हणजे फक्त शाळा फक्त पैशाने चालत नाही. जनरली आपल्याला असा गैरसमज असतो की निधी आला म्हणजे शाळेचा विकास होतो. आपल्याकडे अशा पण भरपूर शाळा आहेत ज्यांना लाखांमध्ये निधी मिळालेला आहे, 10 लाख 20 लाख 50 लाख, पण तरी सुद्धा त्या शाळा सुधारलेल्या नाहीयेत. आणि अशा पण शाळा आहेत जिथे शासनाकडनं निधी खूप कमी गेलेला आहे, पण गावातल्या लोकांचा जेव्हा सहभाग आहे तर ती शाळा सगळ्यात पुढे गेलेली आहे. कारण की ज्या बेसिक गोष्टी आहेत, स्वच्छता आहे, पाणी पुरवठा आहे, तुमची इलेक्ट्रिसिटी आहे, ह्या सर्व सोयी सुविधा ज्या आहेत ते गावाने पुरवायच्या आहेत. आणि याच्या पुढे जाऊन आपल्या गावामध्ये विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जातील, आपल्या शाळेमध्ये जे शिक्षक दिलेले आहेत ते रोज शिक्षक येतात का नाही, वेळेवर येतात का नाही, आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात का नाही, या सर्व गोष्टीवरती सुद्धा गावाचा चेक असणं, गावातील लोकांचा, ग्रामपंचायतीचा चेक असणं आवश्यक आहे. आणि शिक्षकासोबत सुद्धा गावाचं बॉन्डिंग असणं आवश्यक आहे. आता सय्यद सर तुम्हाला सांगूनच गेले की आता गावातले लोक त्यांच्या बदलीनंतर रडायला लागले, पण ते कशामुळे? कारण की त्यांचा एक भावनिक संबंध निर्माण झाले होते. जर आपल्या शाळेमध्ये एखादे शिक्षक आहेत, आपल्या शाळेमध्ये 3 शिक्षक आहेत, तर ते शिक्षक बिचारा बाहेरून आलेला असतो, तर त्याला बदलीची अपेक्षा जरी असेल तरी गावातल्या लोकांनी त्यांना अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे की शिक्षकाला ती शाळा, आणि फक्त शाळाच नाही तर गाव सुद्धा आपलं वाटलं पाहिजे, गावातील लोक सुद्धा आपले वाटले पाहिजे, आणि त्या शिक्षकाला स्वतः ती शाळा सोडून जाताना वाईट वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे शिक्षक हा तुमच्या गावाचा एक भाग झाला पाहिजे, तुमच्या परिवाराचा एक भाग झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आता लोकसहभागातून जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये तुमचे शिक्षक, मुख्याध्यापक सर्व इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचा जो तुम्हाला सपोर्ट भेटेल, कारण की कुठले जरी तुम्हाला बक्षीस जिंकायचे म्हणले तर तुम्हाला त्याच्यामध्ये अकॅडमिक सपोर्ट लागतो, त्याच्यामध्ये कुठले मुद्दे आहे, कुठल्या मुद्द्यावरती काम करायचं आहे, यासाठी तुम्हाला शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांचा चांगला सपोर्ट लागतो. तर यांना जोपर्यंत आपण सोबत घेऊन चालणार नाही, आणि गावातील माझं एक म्हणणं आहे की राजकारण किती जरी असेल तरी शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये राजकारण नाही करायला पाहिजे. तुमच्या गावामध्ये कितीही मतभेद असतील, कारण की आपल्या गावातला जो विद्यार्थी आहे किंवा जो मुलगा मुलगी आहे त्यांच्यासाठी राजकारण काहीच सध्या उपयोगाचं नाहीये. त्यांच्यासाठी हे उपयोगाचं आहे, मला शाळेमध्ये शिक्षण मिळतंय, मला शाळेमध्ये आहार योग्य मिळतोय, माझ्या शाळेमध्ये शिक्षक व्यवस्थित शिकवत आहेत, यामध्ये राजकारणाचा भाग कुठेच नाही. दुसरं, कोणी जरी आजारी पडलं तरी त्यावेळेस आपण हे नाही बघत की मी या डॉक्टरकडे जाऊ की त्या डॉक्टरकडे जाऊ, जो एकदम बेस्ट डॉक्टर आहे त्याच्याकडे आपण जायचा प्रयत्न करतो. आपण हे नाही बघत की हा डॉक्टरचा धर्म काय आहे, ह्या डॉक्टरची जात काय आहे, हा डॉक्टर कुठल्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करतो, आपण हे नाही बघत. त्यावेळेस आपल्याला हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे चालतात, पण गावामध्ये जेव्हा डेव्हलपमेंटची वेळ येते तेव्हा मग आपण राजकारण का करतो? तर शिक्षण आणि आरोग्य, कारण की ह्या दोनच गोष्टी आहेत ज्या आपल्या समाजाला घडवू शकतात आणि बिघडवू पण शकतात. तर या 2 गोष्टींसाठी गावामध्ये राजकारण जर नाही आलं तर तुमच्या गावाचा चेहरा 5 वर्षामध्ये बदलू शकतो. आणि या सर्वाची जिम्मेदारी तुम्ही सर्वांनी घ्यावी. कारण की रंग दे बसंती सर्वांनी बघितलं असेल, तर रंग दे बसंतीमध्ये एक डायलॉग आहे, तो म्हणतो की कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पड़ता है ना. तर कोई भी गाव परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पड़ता है. तर आता तुम्ही ती जिम्मेदारी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. कारण की रंग दे बसंतीमध्ये आणखीन एक डायलॉग आहे, तो म्हणतात की जिंदगी जीने के जो 2 ही तरीके होते हैं, या तो जो चल रहा है वो चलने दो, बर्दाश्त करते रहो, या फिर जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की. तर एवढंच सांगेल की आता तुम्ही हे गाव बदलण्याची जिम्मेदारी स्वतः उचलली आहे, तर तुम्हाला हे गाव बदलून दाखवायचं आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की कोई भी गाव परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पड़ता है, तर तुम्ही ही जिम्मेदारी उचला आणि तुमच्या खात गावाला परफेक्ट बनवून दाखवा. त्यानंतर मी जिथे कुठे असेल त्यानंतर मी इथे नक्की व्हिजिट द्यायला येईल. धन्यवाद.